नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, आपण जी सीरीज चालू केलेली होती करंट अफेअर्सची, तर आज आपण 18 ऑगस्ट 2026चे महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहे. 30+ क्वेश्चन असणार आहे, जे आगामी MPSCमध्ये जे तलाठी एक्झाम गेली त्यासाठी अतिशय उपयुक्त, तसेच पोलीस भरती असो, आरोग्य विभाग भरती असो, जलसंपदा विभाग भरती असो, तसेच सर्व TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम्स असो किंवा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम्स असो, यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे हे प्रश्न राहणार आहे. 30+ क्वेश्चन्स आपण आज घेणार आहे. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. 18 ऑगस्ट 2026 रोजी संरक्षण मंत्रालयाने कितव्या पॉझिटिव्ह इंडिगेनायझेशन लिस्टची घोषणा ती काय केलेली आहे? तर मित्रांनो, 6वी पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्टची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. 6व्या पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्टमध्ये एकूण किती संरक्षण वस्तूंचा समावेश झालेला आहे? तर मित्रांनो, 405 वस्तूंचा समावेश तिथे केला गेलेला आहे. या 405 वस्तूंमध्ये 389 काय वस्तू GPSUशी संबंधित असून 16 वस्तू काय ह्या इंडियन कोस्ट गार्डशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. 6व्या पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्टची अंदाजे देशांतर्गत व्यवसाय क्षमता किती आहे विचारलेला आहे. तर मित्रांनो, 3070 कोटी इतकी क्षमता आहे. या यादीचा उद्देश संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करून भारतीय उद्योगांना संरक्षण उत्पादनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्रश्न क्रमांक 4. पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्ट कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे. ही यादी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागामार्फत जाहीर केली जाते. यामध्ये काही संरक्षण साहित्य देशांतर्गत उत्पादनाकडून घेणे बंधनकारक असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. 18 ऑगस्ट 2026 रोजी NCCच्या मुलींसाठी कोणता हाय ॲल्टिट्यूड ट्रेक सुरू करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अपराजिता परंगला 2026. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे NCCच्या ऑल इंडिया गर्ल्स हाय ॲल्टिट्यूड लॉंग ट्रेकला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. अपराजिता परंगला 2026 मोहिमेत किती NCC महिला कॅडेट्स सहभागी आहे? 28 महिला कॅडेट्स काय आहेत सहभागी आहे. या मोहिमेत 28 NCC गर्ल्स कॅडेट सहभागी असून ही सुमारे 30 दिवसांची आणि 250 किलोमीटरची मोहीम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. परंगला पासची उंची किती आहे? तर मित्रांनो, परंगला पासची उंची 5578 इतकी उंची आहे. परंगला हा उच्च हिमालयीन प्रदेशातील महत्त्वाचा खिंडमार्ग असून त्यांची उंची सुमारे 18,300 फूट 5578 इतकी आहे. परंगला पास कोणत्या 2 प्रदेशांना जोडतो? तर हिमाचल प्रदेशातील स्पिटी व्हॅली आणि लडाखमधील चेंगथंग. परागला हा स्पिटी व्हॅली आणि चंगथंग प्रदेशादरम्यानचा ट्रान्स हिमालय मार्ग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 ची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे? तर मित्रांनो, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल 2025, तर मित्रांनो, आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट दिवशी नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 ची घोषणा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने केली. तर 18 ऑगस्ट 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सने नॅशनल अवॉर्ड स्पोर्ट्स 2025 जाहीर केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये किती खेळाडूंना अर्जुना अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे? 17 खेळाडूंना अर्जुना अवॉर्डसाठी निवडले गेलेले आहे. 2025च्या पुरस्कारासाठी 17 खेळाडूंना अर्जुनासाठी निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11. नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? अतिशय इम्पॉर्टंट आणि IMP असा प्रश्न आहे मित्रांनो. IMP करून घ्या, नोट डाऊन करा. कोणत्या खेळाडूला म्हणते नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड मिळाला आहे? तर कोणत्याही खेळाडूला मित्रांनो इथे पुरस्कार जे आहे ते मिळालेला नाही आहे. 2025 साठी खेलरत्न अवॉर्डसाठी एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. 2025च्या अर्जुना अवॉर्डसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कोणत्या बुद्धिबळपटूचा समावेश आहे? तर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती हा सुद्धा IMP असा प्रश्न आहे. भारतीय बुद्धिबळातील ग्रँडमास्टर दिव्या देशमुख जे सर्वांना माहीतच आहे आणि विदित गुजराती यांना अर्जुना अवॉर्डसाठी काय केलं? सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये अर्जुना अवॉर्डसाठी निवड झालेल्या प्रसिद्ध ॲथलेटिक्स खेळाडूचे नाव काय आहे?
तर तेजस्विन शंकर हे काय आहे त्याचे नाव आहे. तर याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर मित्रांनो डिकॅथेल तेजस्विन शंकर हा 17 अर्जुन अवॉर्ड रिसिपियंट्स ठीक आहे पैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 14 नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये किती प्रशिक्षकांना ठीक आहे द्रोणाचार्य अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे. तर मित्रांनो 5 प्रशिक्षक यांना द्रोणाचार्य अवॉर्डसाठी निवडण्यात आलेले आहे. 2025च्या नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये 5 कोचेसची द्रोणाचार्य अवॉर्ड निवड करण्यात आली. मित्रांनो हा द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे तो जे कोचसाठी असते, जे टीच गाईड करतात त्या कोचसाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. तर 5 प्रशिक्षणार्थींना ठीक आहे त्यामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे द्रोणाचार्य अवॉर्डसाठी 2025च्या ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15 18 ऑगस्ट 2026 रोजी PSB कॉन्फ्लुएन्स 2026 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले आहे. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी 17-18 ऑगस्ट 2026 रोजी न्यू दिल्ली येथे PSB कॉन्फ्लुएन्स 2026 काय केलं आयोजित केलं. प्रश्न क्रमांक 16 PSB कॉन्फ्लुएन्स 2026 मध्ये अंदाजे किती वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तर सुमारे 125 प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झालेले आहे. पब्लिक सेक्टर बँक्स पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन मधील सुमारे 125 ठीक आहे वरिष्ठ प्रतिनिधी कसे वरिष्ठ प्रतिनिधी या कार्यक्रमात समाविष्ट झाले 125. प्रश्न क्रमांक 17 PSB कॉन्फ्लुएन्स 2026 मध्ये किती प्रमुख विषयांवर चर्चा झाली. तर मित्रांनो 7 प्रमुख विषयांवर चर्चा तिथे झाली. डिपॉझिट मोबिलायझेशन बँकिंग फॉर यूथ 2 नंबर 3 नंबर इन्व्हेस्ट सायकल 4 नंबर ग्लोबल कॅपेबिलिटी त्यानंतर सेंट्रल त्यानंतर ॲग्रिकल्चर अँड हॉरिझॉन्टल त्यानंतर व्हॅल्यू चेन इन्फ्रास्ट्रक्चर क्रेडिट कार्ड बिझनेस आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग या विषयांवर चर्चा झाली. असे एकूण 7 विषय त्यामध्ये होते. PSB कॉन्फ्लुएन्स 2026 मध्ये बँकिंग सुधारणांसाठी कोणती समिती स्थापन करण्याची घोषणा ठीक आहे करण्यात आलेली आहे. तर विकसित भारत आणि हाय पॉवर्ड कमिटी ऑन बँकिंग रिफॉर्मर्स याची काय केली घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकार लवकरच बँकिंग सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री कोण होते. तर निर्मला सीतारामन यांनी काय आहे सांगितले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 18 ऑगस्ट 2026 रोजी भारताने कोणत्या क्षेत्रासाठी पहिला गाईड लॉन्च केलेला आहे. तर मित्रांनो ग्रासलँड्स आणि अदर ओपन नॅचरल इकोसिस्टीम ज्याला ONES असे म्हटले जाते हे गाईड काय केलं काय लॉन्च केलं गेलेलं आहे. भारताने ग्रासलँड्स स्क्रबलँड्स आणि इतर ओपन नॅचरल इकोसिस्टीम्स यांच्यासाठी पहिला गाईड लॉन्च केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 ब्रिक्स ICT ट्रॅक 2026 चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले आहे. तर पुणे शहरात ठीक आहे करण्यात आलेले आहे. भारताच्या 2026 ब्रिक्स चेअरशिप अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने ठीक आहे पुण्यात ब्रिक्स ICT ट्रॅक आयोजित केले गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स ICT ट्रॅक 2026 ची मुख्य थीम काय आहे. तर इनोव्हेट कॉर्पोरेट अँड ट्रान्सपोर्ट ज्याला ICT म्हटल्या जाते फॉर रिसिलियंट फ्युचर. ह्या ट्रॅकमध्ये ICT आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठीक आहे सायबर सिक्युरिटी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल कॉर्पोरेशन ठीक आहे यावर भर देण्यात आलेला आहे. 22 18 ऑगस्ट 2026च्या करंट अफेअर्समध्ये कोणत्या नवीन AI सायबर सिक्युरिटी हॅकथॉनची चर्चा झाली. तर मित्रांनो सायबर कुस्ती 2026 ची काय केलं चर्चा करण्यात आलेली आहे. निलेटने सायबर सिक्युरिटी आणि AI संदर्भातील सायबर कुस्ती 2026 राष्ट्रीय हॅकथॉन सुरू केला. यात मानवी जजमेंट आणि AI जनरेटेड सायबर सिक्युरिटी फाइंडिंग्स यांचे काय केलं परीक्षण केले गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23 सायबर कुस्ती 2026च्या विजेता टीमला कोणते नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो सायबर केसरी 2026 असे नाम दिले गेलेले आहे. विजेता टीमला सायबर केसरी 2026 हा किताब आणि गदा देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 24 सायबर कुस्ती 2026 ची अंतिम फेरी कधी होणार आहे. तर मित्रांनो अंतिम फेरी जी आहे ते 9 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. स्पर्धेच्या 3 फेऱ्या अखादा दंगल आणि केसरी फायनल अशा आहेत. अंतिम फेरी 9 ऑक्टोबरला होणार आहे. फायनल होणार आहे 9 ऑक्टोबरला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 18 ऑगस्ट 2026 रोजी RBIने कोणत्या बँकेवर 59.20 लाख दंड लावला आहे. मित्रांनो इम्पॉर्टंट असा प्रश्न. RBIनं 18 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या बँकेला 59.20 लाख रुपये दंड लावला आहे. तर इंडसलँड बँक ठीक आहे
महत्त्वाचा प्रश्न आहे. RBIने काही रेग्युलेटरी प्रोव्हिजन्सनी पालन न केल्यामुळे इंडसलँड बँकवर 59.20 लाख इतका काय मॅनिटरी पेनल्टी लावला. प्रश्न क्रमांक 26. 18 ऑगस्ट 2026च्या करंट अफेअर्सनुसार स्पेसएक्स एक्सने 2 फेल्कॉन 9 लॉन्चेसमध्ये किती कमी वेळेचे अंतर ठेवून विक्रम केला आहे? तर 38.5 मिनिटे एवढं अंतर ठेवलेलं आहे. स्पेसएक्स एक्सने 2 फेल्कॉन 9 रॉकेट्स ते काय केवळ 38.5 मिनिटाच्या अंतराने लॉन्च करून स्वतःचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. 2026 स्पोर्ट्स ठीक आहे वर्ल्ड कप चेसचे विजेता कोण ठरलेले आहे? मॅग्नुस कार्लसन. ठीक आहे. नॉर्वे ग्रँडमास्टर मॅग्नुस कार्लसन यांनी 2026 स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेसचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा जिंकले गेलेले आहे. त्यानंतर मॅग्नुस कार्लसन ने 2026 स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेसच्या अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केलेला आहे असा सुद्धा प्रश्न येतो. तर डेनिस लॅझविक यांचा पराभव केला. अंतिम सामन्यात कार्लसन यांनी बेलारुसियन ग्रँडमास्टर डेनिस लॅझविक यांचा 2-0 असा काय केलं पराभव केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. 18 ऑगस्ट 2026 रोजी ग्वालियर चंबल रिजन मधील कोणता रेल्वे सेक्शन सुरू करण्यात आला? प्रश्न क्रमांक 30 आणि आजचा शेवटचा प्रश्न. 18 ऑगस्ट 2026 रोजी स्कोदा ऑटोने भारतात कोणती अपडेटेड कार सादर केलेली आहे? तर अपडेटेड स्कोदा सल्विया. ठीक आहे. कोणती? तर अपडेटेड स्कोदा सल्विया. स्कोदा ऑटोने 18 ऑगस्ट 2026 रोजी भारतात अपडेटेड स्लाविया सादर केलाय. ठीक आहे. भारतात विकसित केलेल्या MQB-AO-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. MQB-AO-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जे 30 प्रश्न पाहिले त्याची एक क्विक रिव्हिजन आपण एका मिनिटाच्या अंदर करून घेऊ. तर मित्रांनो 405 जे आपण पाहिलं पॉझिटिव्ह इंडिगेनायझेशन लिस्ट. त्यानंतर 3070 कोटी इंडिगेनायझेशन लिस्ट बिझनेस पोटेन्शियल. त्यानंतर 28 NCC कॉडेट्स अपराजिता परागला मिळाले. 5578 मीटर परागला पास. त्यानंतर 17 खेळाडू अर्जुना अवॉर्डसाठी निवडले. 0 खेलरत्न अवॉर्ड एक पण नाही मिळाला. त्यानंतर 5 प्रशिक्षण द्रोणाचार्य अवॉर्डसाठी निवडल्या गेले. 125 प्रतिनिधी PSB कॉन्फ्लुएन्ससाठी. त्यानंतर 7 विषय होते PSB कॉन्फ्लुएन्सचे. पुणेमध्ये ब्रिक्स ICT ट्रॅक सायबर केसरी सायबर कुस्ती विनर टायटल. 59.20 लाख टीका इंडसलँड बँक पेनल्टी लागली होती. 38.5 मिनिटे स्पेसएक्स फॅल्कॉन 9 रेकॉर्ड. मॅग्नुस कार्लसन स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे 2026ची विजेता. 56 किलोमीटर कैलास सबलग्रह बीरपूर रेल्वे सेक्शन. त्यानंतर स्लाविया स्कोदाची 18 ऑगस्टची भारतातील अपडेटेड कार अपडेट. तर हे महत्त्वपूर्ण प्रश्न होते मित्रांनो 18 ऑगस्ट 2026चे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की करा आणि कोणतीही चूक आढळल्यास तुम्ही नक्की मला सांगा. मी ते चूक बरोबर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो कोणतीही शंका असल्यास कमेंट्स नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.